नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा स्वागत आहे मराठी युट्यूब चॅनल संजीवन वाघे या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज पुन्हा तुम्हाला एक नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहे। मच्छी आणण्यासाठी मी पनवेल उरण नाक्यावर इथं चाललेलो आहे आणि बघूयात काय मच्छी भेटते आणि मच्छी आणून ती कशी बनवायची ते रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहोत। मित्रांनो, आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कुठल्या मार्केटला जाणार आहे, काय रेट का असणार आहे आणि कशी मच्छी असणार आहे, ताजी फ्रेश, हे सगळं आपण तिथे पाहणार आहोत। आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संजीवन वाघे या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण आता पनवेलच्या मार्केटमध्ये उरण नाक्यावर कोळेवाडा म्हणून आहे आणि इथनं मित्रांनो जे मच्छी मार्केट आहे ते चालू होते। तर पाठीमागं बघताय तुम्ही मच्छीवाले घेऊन बसलेत आणि जाऊया आपण तिकडे आता आणि बघूया मार्केटमध्ये कसे मासे भेटतात, काय भेटतात ते तुम्हाला कळेल डिटेल मध्ये। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संजीवन वाघे या चॅनलला सबस्क्राईब करा। मोठ्या पाहिजे जरा 350 काय किती 350 ला वाटाय मित्रांनो पूर्ण याच्यामध्ये जवळजवळ 10-12 खेकडे असतात एक याच्यामध्ये। 400 रुपये एक पीस कसा पीस तो चल बघा 100 रुपये पीस करले ना। तर सगळ्या प्रकारच्या मासे मित्रांनो इथं अवेलेबल आहे मुऱ्या गावरून। चिलापी चिलापी पण जिवंत आहे। कसं आहे तो 200 ना 200 रुपयाला। मोठे द्या मला, कमी करा किती देऊ मित्रांनो 200 रुपयाला सांगितलं तो वाटत आला, आपण त्याच्यात बार्गेनिंग करणार आहे। किती किंमत आहे 200 घेतो 250 देऊ 200 बरोबर आहे 250 घे घ्या घ्या 200 रुपये ना 250 ना 200 घ्या 200 बरोबर आहे 200 रुपयाला घेतलं आपण। नाही परवडत काबू कोण आपल्या गाडीतच आहे ना नको घे इथं भेटणार 100। हे वेगळं आहे ना भाऊजी, ह्या मोऱ्याच्या मोऱ्या भरपूर रेट आहे 200 रुपये आहेत का दोनच आहेत ते वेगळेच आहे ते मित्रांनो। आज रेट जास्त आहे जरा कारण गर्दी भरपूर आहे ना आणि मार्केट मध्ये महिन्यानंतर पूर्ण गिराईक कारण श्रावण संपतोय आणि त्यात गणपती, त्यामुळे महिना सव्वा महिन्याचा ब्रेक होता, त्यामुळे आज भरपूर गणपती विसर्जनानंतर आज भरपूर गर्दी झालेली आहे। हे बघा सगळे मासे, हे मोठे मासे कट केलेले वाट्यावर देतात किंवा कोंबडी। कोणता आहे मासा हे काय होत हे काय माकले पिवळे नाही काय पिवळे नाही साधी आपल्याकडच्या आपल्याकडे कुठल्या नदीच्या असेल ना नाही घेतले आम्ही ते खाडीच्या बघतो रे, हे आपण खातोय रोजच्या। नाही त्यातले बारीक आहेत अशा मोठ्या पाहिजे आपल्याला जरा। मित्रांनो शोधता आपल्याला किती येतात 800 रुपये
मित्रांनो बॅग खेकडे रेट जास्त आहेत आणि आपल्या गावात 7 आहेत ना, 7च आहेत. 7 मित्रांनो मोऱ्या पण आलेल्या आहेत बाजारात. सगळ्या प्रकारच्या मासे इथे अवेलेबल आहेत. जे तुम्हाला लागेल, जे तुमचे चॉईस आहे सगळ्या प्रकारचे मासे आहेत. मित्रांनो 650 रुपये सांगितले, पण कमी काही करत नाही. मुरे आहे, गावरान मुरे आहे, पापडे मुरे आहे ना बाबा, पापडे मुरे आहे. ह्या खेकडे आपल्या इकडच्या. मावशी करा ना याच द्या व्यवस्थित ना. 550 600 करता लागला. 600 बरोबर, आता 100 वाढवले. हा किती असेल अंदाजे? अर्धा पाऊण किलो पावसा असेल नाही, जिरा पावसा असेल नाही. तर जिवंत चिल्लबी भेटले आपल्याला 200 रुपये, जवळजवळ 52 किलो असतील. आता ह्या कापून देतात तिथंच, काय टेन्शन आहे, कापून वगैरे सगळं देतात. मित्रांनो जो मासिक आम्ही कापून घेतले त्याचे 20 रुपये चार्ज घेतले. हे बघ मोठे मोठे मासे ते सुरमई बघतो 600 रुपयाला सुरमई. ब्लॉगिंग ब्लॉग आहे. 600 रुपये. किती किलो होती? 52 किलोचा. नाही 4 असं ते घेतोय. असं काय लागले? हा ना, नरम आहे, नरम आहे. फ्रेश नाही, फ्रेश नाही एवढं. बोंबील, पापलेट, कोळंबी. असे बरोबर 1.5 किलो नाही व्हायचे. असे बरोबर आहे, बारीक बारीक पीस करा घेतले. अच्छा बरोबर आहे, घ्या करली. खायचं काय? किती नंबर सुरमई 500 रुपये. माणूस बघा 500. पापलेट 800 रुपये मित्रांनो, एक वाटा आहे. बकेट सगळं 800 रुपये. 550. किती अजून द्या ना, 1-2 याच्यातले. किती अजून एक बारकी द्या का? ठीक आहे सर, त्याला नाग्या नाही काय, नाग्या नाही त्याला. घे रुद्र. हे काय रुद्रा? शिंपल्या. तर ह्या मित्रांनो शिंपल्या समुद्राच्या आणि खूप वजनदार आहेत. पापलेट, हलवा, सगळं ते आहे. हे काय अंडे आहेत ना? हे कसलं आहे? रावसाचे अंडे. कमी होईल काय?
रस्त्याला घेतला सर. हा छान आहे लागत. राहुल चांगला सर समुद्रात नाही ना त्याला भाव येतात 300 रस्त्याला कुठला रस्त्याला चांगला आहे कशाला पण फ्रायला पण रशियाला काय दुसरं अजून चालत रेट टाईट आहे ते 1200 रुपये किलो 800 रुपये किलो. तर मित्रांनो आपण कोळंबी चॉईस केलं आणि कोळंबीच्या बऱ्याचशा या ठिकाणी व्हरायटीज आहेत तर आम्ही ही सिलेक्ट केली. तर मऊ पडले नरम आहे हा का नरम आहे बघा. नरम आहे हो मित्रांनो घेताना चॉईस करताना चांगल्या कोळंबी घ्या. नरम आहे ते मला कळत आहे नरम नको माझं बॉम्बला तशी जरा मोठे मोठे घ्या. खराब नाही अजून पाहिजे खराब नाही ना कशी भेटल्या आपण हो कशा घेतल्या 500 ना. कोळंबीचे खूप साऱ्या व्हरायटीज आपण टायगर प्रॉन्स घेतो. ही एक वेगळी हे पण तेच आहे का वेगळे मी थोडी वेगळी थोडे वेगळे जाते. गॅरंटी काय तुझे पैसे पडेल मला येऊन बोल काय हलवा काय रेट काय हा त्याच्याकडनं मोठे किती किती येतात 7. 900 हो बाबा मित्रांनो जबरदस्त रेट आहे. एका वाट्यामध्ये किलोवर नसतात इथं वाट्यावर असतात आणि एका वाट्यात 6-7 खेकडे असतात आणि 800-900 रुपये दादू मार्केट रेट आहे. त्याच्यात आपण कमी जास्त करू शकतो पण जास्त कमी करत नाही ते 50-100 50-100 कमी करतात. कोळंबीच्या मित्रांनो बऱ्याचशा व्हरायटीज आहेत. तर आम्ही टायगर प्रॉन्स घेतलाय आणि त्या पहिल्यांदाच घेतोय आम्ही आणि टेस्ट करणार आहे. जर आवडले तर तेच घ्यायचं कारण आलं नाही त्याला सुरमई ते गेले का मग बघू मोठे आहे बघा सुरमई 1200. संजीवन वाघे संजीवन वाघे 150 हे मित्रांनो करली 120 रुपये 200 रुपये सांगितले होते आपण 120 रुपयाला केले. बाबा ना हा काटा असतात का 120 ना असे पण पप्पांचं आणलं का ते कट करून देते 70 लावताला दादा सांगितलं 100 रुपये वाटा पापलेट घेतले सगळे 100 का आतमध्ये ही समुद्राची बाहेर लागली मोठा आहे का कितीला वाटा 120
तर मित्रांनो मार्केटमधनं आम्ही आता निघालोय आणि बरेचसे काय खरेदी केली. मला थोडं पुढे गेल्यानंतर दाखवतो काय खरेदी केली, कशी गेली, ते काय रेट पडला ते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. मुंबई म्हटलं की गरमी आणि बरेचसे गरमी झाले मित्रांनो. तर थोडासा थंडा घेतला आम्ही जरा चिल. बरं वाटतं जरा थंड पिऊन. 2 लेमन फ्लेवर आणि 2 पायनॅपल फ्लेवर घेतले. मस्त आहे, टेस्टी. साडू काय आहे? सोडा लेमन? नाही नाही, हा काय ज्यूस कुठल्या टाईपचा आहे? सोडा तर नाही लागत मित्रांनो, हब्बी हब्बी म्हणतात मित्रांनो याला. मस्त. तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आम्ही मार्केटला गेलो होतो, जे पनवेलचं मार्केट आहे. आणि पनवेल मधलं उरण नाक्यावरचं जे मार्केट आहे, फिश मार्केट, ते खूप प्रसिद्ध आहे. आज मार्केट चालू झालंय आणि त्या म्हणण्याने गर्दी खूप होती. आणि मार्केटचा जो टायमिंग आहे तो सकाळचा 7चा होता आणि आम्हाला जायला थोडासा उशीर झाला. त्यामुळे बरेचसे मच्छी जी होती ती संपत आलेली होती. आज जवळजवळ एक महिन्याने आम्ही मार्केटला गेलो. गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर श्रावण महिना संपल्यानंतर आम्ही मच्छी घेण्यासाठी फिश मार्केटला गेलो. जो श्रावण महिन्यातला जो कमी भाव होता, म्हणजे अर्धा जो भाव होता तो आज जवळजवळ गणपती विसर्जनानंतर तोच भाव डबल झाला. म्हणजे जे 600 रुपये किलोनी आपल्याला मच्छी मिळायची ती जवळजवळ 1200 रुपये पर किलोनी त्या जागेवर आम्हाला आज बघायला भेटली. आणि मित्रांनो जर तुम्ही मार्केटला कधी गेले तर तुम्हाला भाव डबलच करून सांगतील. त्याच्यामुळे तुम्ही बार्गेनिंग करताना थोडेसे अर्धी किंमतच सांगायचे, म्हणजे थोडस मागे पुढे करून तुम्ही खरेदी करू शकता. आणि खूप आज मला वाटतं काल गणपती गेल्यानंतर आहे ना, आज सकाळी 7 वाजल्यापासून खूपच गर्दी मार्केटला होती. पनवेलचे इथल्या परिसरातलं जे फेमस मार्केट आहे उरण नाक्यावरचं, अतिशय सकाळपासून अतिशय तुडुंबाची गर्दी होती. मच्छी घेण्यासाठी लोकांनी एकच मोठी गर्दी केली होती. भरपूर अशा व्हरायटीज तिथे उपलब्ध होत्या आणि ते तुम्ही बघितले असेल व्हिडिओच्या माध्यमातून. प्रत्येक माशाच्या बऱ्याचशा व्हरायटी, जसे खेकडा असेल, कोळंबी असेल, अजून जे आपल्याला माहिती नाही त्या सुद्धा मच्छी आपल्याला पाहायला मिळाल्या. तर त्यामध्ये मित्रांनो ताजेपणा आणि बार्गेनिंग आणि जे आपण म्हणतो ना क्वालिटी, ते खरे आपल्याला तपासून घ्यायचे असते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आता कमीत कमी 1 महिना होऊन गेला तर श्रावण सुटलेला आहे. सकाळी आम्ही आता गेलो होते मार्केटला, एवढी गर्दी होती, खूप होती, कमीत कमी चालायला जागा नव्हती. आता आम्ही मच्छी ती घेतली. आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे, ते आता घरी जाऊन आम्ही लवकर शिजवून खाणार.